मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यां तांति तिक्षस्व भारत. हा अजून एक आपल्या जीवनाशी अतिशय निगडीत असलेला असा श्लोक आहे. काय सांगतात भगवंत? इंद्रिये आणि त्यांचे विषय यांचा परस्परांशी संयोग हा सदैव घडत असतो. वस्तुतः इंद्रिय तटस्थ असतात आणि विषयही तटस्थ असतात. दूरदर्शन तुम्हाला असं कधी म्हणत नाही की काही कर आणि येऊन बस, म्हणजे टी व्ही. बरं काय, मी काय थोडा मराठीत बोलतो, जास्त ह्याच्या अवघड भाषेत बोलतो असं तुम्हाला वाटत असेल तर म्हणून मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरतो. मला काय वावडं नाही आहे इंग्रजीचं, कारण मी तुमच्यातलाच एक आहे ॲक्च्युली. कर्मधर्म संयोगाने 33व्या वर्षी वयाच्या मी गीताभ्यासाला सुरुवात केली म्हणून तुमच्यासमोर आज इथं बसलो आहे. नाही तर आईश करणारच होतो तोपर्यंत मी, आणि तोपर्यंत गीता म्हणजे काय मला काही माहीत पण नव्हतं. पण हे कार्य माझ्याकडून घडायचं होतं, ही तो श्रींची इच्छा, ही पांडुरंगाची इच्छा, म्हणून आज मी इथं आलेलो आहे. नाही तर मी सगळे सिनेमे बघतो. परवाच होतो बाजीराव मस्तानी जाऊन बघून आलो. कुटुंबाबरोबर जाऊन चित्रपटाला जातो, मल्टिप्लेक्सला भरपूर खर्च करतो, सगळं करतो. मला चित्रपट बघायलाही आवडतं आणि इतर सर्व गोष्टी करायला आवडतात. मी प्रवचनकार वगैरे असं मला कोणी म्हटलं की नाही, माझ्याकडे मारुतीची कार आहे, टाटाची कार आहे, पण हे प्रवचनकार ही कोणती कार आहे मला माहीत नाही असं मी त्यांना सांगतो. त्यातलं काही नाही आहे, मी बोलतो फक्त, मी एवढंच. तर विषय आणि त्यांचे इंद्रिय ह्यांचा संयोग वारंवार आपल्या आयुष्यात घडत असतो. 5 इंद्रिय आहेत आणि त्यांचे 5 विषय आहेत. कोणकोणती आहेत? डोळे, कान, नाक, जिव्हा आणि त्वचा. या 5 इंद्रियांद्वारे आपण दिवसभर जेव्हा जेव्हा संधी मिळेल किंवा जेव्हा जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेव्हा त्या त्या इंद्रियांच्या विषयांचं सेवन करत असतो. आता ह्या सेवनातनं काय घडतं तर अनुकूल किंवा प्रतिकूल, सुखकारक किंवा दुःखकारक या दोन्हीपैकी एका भोगाची निर्मितीही होतेच. मनुष्य कर्मात स्वतंत्र आहे पण भोगात परतंत्र आहे. काय करायचं इथपर्यंत त्याच्या हातात आहे, पण त्याने एकदा का केलं की त्याचं फळ हे त्याला मिळाल्या वाचून राहत नाही. कर्मविपाक हा वेगळ्या स्वतंत्र प्रवचनाचा विषय आहे, इतका तो मोठा विषय आहे. तर त्यामुळे कर्म करण्यापूर्वी विचार करा, 4 वेळा विचार करा की मी हे करू का नको करू. पण एकदा करायचं ठरवलं आणि एकदा का ते केलं की त्याचं फळ तुमच्या वाट्याला येणारच. आणि ते कसं असतं, ते अनित्य असतं आणि क्षणभंगूर असतं. मी दुपारी 3 वाजता चहा प्यायलो तर माझी चहाची तृष्णा कायमची भागते का हो? मला असं वाटतं का बास आत्ता मी चहा प्यायलो, आता मला आयुष्यात परत कधीही चहा नको. संध्याकाळी पत्नीने 6 वाजता कांदा पोहे केले की चहा आहे ना असं मी विचारतो परत. का? तर ते क्षणभंगूर आहे आणि अनित्य आहे. आणि त्यामुळे तू ते सहन कर. कसं सांगितलंय सहन करायला? त्यांनी एक शब्द वापरलाय, तितिक्षा नावाचा शब्द वापरलाय. आणि आदि शंकराचार्यांनी त्यांच्या विवेक चूडामणी नावाचा एक महान ग्रंथ आहे. मोक्षप्राप्ती कशी करायची, म्हणजेच ईश्वराची प्राप्ती कशी करायची याची सूत्र त्यांनी संस्कृत श्लोकाद्वारे त्या महान ग्रंथात सांगितलेली आहेत. आदि शंकराचार्यांनी बरंच वाङ्मय निर्माण केलं, त्यातला हा एक ग्रंथ आहे. तर त्याच्यात त्यांनी सांगितलंय, तितिक्षेची व्याख्या त्यांनी त्या ग्रंथात केलेली आहे. ते म्हणतात, सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. अप्रतिम विवेचन केलेलं आहे.
सगळी दुःख आपल्याला सहन करावीच लागतात, तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा. मग प्रतिकार कशाला करता त्याचा? टाहो फरून रडता कशाला ना, नका रडू. अप्रतिकार पूर्वकम अशी सहन करा. आणि चिंता नको. चिंता विलाप, विलाप म्हणजे आक्रोश. चिंता म्हणजे काय हो? आपल्याला सदैव दिवस रात्र कुठल्या ना कुठल्या गोष्टीची काळजी लागून राहिलेली असते. असा एकही मनुष्य तुम्हाला सापडणार नाही की ज्याला कशाचीही चिंता नाहीये. चिता आणि चिंता ह्याच्यापुढे एक अनुस्वाराचा फरक आहे. पण काय दुसरा महत्वाचा फरक काय आहे? चिता ही मनुष्याला एकदाच जाळते शेवटी, आणि चिंता मात्र आयुष्यभर तुम्हाला पोखरते. नुसती जाळत नाही, ती पोखरते तुम्हाला. नको चिंता, नको, अजिबात नको. तर त्यामुळे असं जो धारण करतो तो तितिक्षा धारण केलेली आहे असं सांगितलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर् मा ते संगोस्त्वकर्मणि. गीता हे गीत आहे बरं काय. हे गेय प्रकाराचं वाङ्मय आहे. गेय प्रकार म्हणजे काय? जे गाता येतं ते गेय. गेय ह्या शब्दाचाच अर्थ जे गाता येतं ते. आणि अनुष्ठुप छंद आणि तृष्टुप छंद अशा दोन छंदात गीतेची संपूर्ण बांधणी केलेली आहे भगवंतांनी. आता अनुष्ठुप छंदाची चाल काय आणि तृष्टुप छंदाची चाल काय हे ठरलेलं आहे. त्या चालीत ते श्लोक गाता येतात म्हणून गीता म्हणायची नाही, गीता गायची. तर ही आत्ता जे आपण सगळे श्लोक बघतोय हे अनुष्ठुप छंदातले आहेत. 8 अक्षराचे 4 चरण असतात त्याला, आणि 4 चरणांची मिळून 32 अक्षरं एका श्लोकात असतात. आता तुम्ही कोण कोण काय हे लाईनचं सध्या शिक्षण घेताय मला माहीत नाही आहे, पण जे आर्ट्सचं शिक्षण घेतात त्यांना हे असतं, वृत्त, छंद, जाती याचा त्यांना सखोल अभ्यास करावा लागतो, कारण त्यांच्या अभ्यासक्रमात ते असतं. तर त्यातला हा अनुष्ठुप छंद आहे आणि तो गायचा आहे. कर्म करणं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कर्म करणं एवढाच आपला अधिकार आहे. त्यापासून मिळणाऱ्या फळामध्ये अजिबात नाहीये, कधीही नाहीये. कदाचन असा शब्दप्रयोग केलेला आहे. नसावा असं म्हटलं नाही बरं काय, किंवा नसतोच असं नाही म्हटलेलं. नाहीच आहे तुमचा अधिकार. का? तर जे कर्म तुम्ही करणार त्याचं फळ तुम्हाला मिळाल्या वाचून राहणारच नाही, इतकी त्याच्यात खात्री आहे. म्हणून पुढच्या चरणात सांगितलंय की कर्माच्या फलाच्या उद्देशानं कर्म करायला प्रवृत्त होऊ नकोस, बिलकुल होऊ नकोस. आम्ही काय करतो? मला काय मिळेल ते सांगा, काय द्याल ह्याचं तुम्हाला, मग मी ठरवतो की ते काम करायचं की नाही करायचं. नाही, तसं करू नका असं गीता सांगते. आणि मला फळही नको आणि कर्म पण नको, काहीच नको दोन्हीपैकी असंही म्हणू नका. का? तर कर्मयोग कुणालाच टाकता येत नाही. अगदी किती योग्यातला योगी जरी असला तो, किंवा साधूतला साधू असला तर त्याला कर्मयोग हा आचरावा लागतोच. मग जर का आचरावा लागतो, हे मॅन्डेटरी आहे, तर मग तो निष्काम आचरा. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा. पुढं सांगितलंय, दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतरागभयक्रोधा स्थितधीर्मुनिरुच्यते. हा श्लोक अलीकडं मी कधी म्हटला
की मला एका चित्रपटाची आठवण होते. तुमच्यापैकी कुणाला तो आत्ता आठवतोय हा श्लोक ऐकल्यावर त्यांनी हातवर करा. बोला. ओ माय गॉड, बरोबर. यांनी तो चित्रपट अगदी चांगला बघितलेला आहे, म्हणजे लक्षपूर्वक बघितलेला आहे. दुःखेशो विघ्न बना. जेव्हा ओ माय गॉडमध्ये तो कोर्टात प्लीडिंग करत असतो तेव्हा तो एक तथाकथित जो स्वतःला योगी समजत असतो पण तो योगी नसतो, त्याला तो बोलतो थोडं वेडवाकडं. तो बोलल्यावर तो भयंकर चिडतो आणि ह्याला मारायलाच उठतो. अगदी त्याची जवळजवळ गचंडीच धरतो त्या परेश रावलची. ते केल्यावर तो म्हणतो, त्या न्यायाधीशाला म्हणतो, बघितलं म्हणे हा स्वतःला योगी म्हणवतोय आणि त्या योग्यांच्या पंथात जाऊन बसला आहे आणि मी साधं 4 गोष्टी बोलल्यावर हा मला मारायला उठला. मग योगी कसा असतो म्हणे. तेव्हा तो हा श्लोक म्हणून दाखवतो आणि त्याचा अर्थ पण सांगतो. फार तो सिनेमा फार चांगला होता, मला फार आवडला तो चित्रपट. आवडणार अर्थात, माझं आयुष्यात आता गीतामय आहे. कारण काय म्हणला तो, दुःख प्राप्तीत ज्याचे मन उद्वेगरहित असतं, कितीही दुःख झालं तरी तो ते कधीही व्यक्त नाही, उद्वेगरहित तो असतो. आणि सुखप्राप्तीत ज्याची इच्छा दूर असते, म्हणजे मला अधिकाधिक सुख मिळावी, ज्याला अनुराग म्हणतात, तो त्याला कधीही नसतो. का तर तो जे मिळेल त्यात संतुष्ट असतो ना, तोच योगी ना. योग्याने जर का अशा इच्छा करत राहिल्या तर मग काय म्हणायचं ना, काय ते येदिल मांगे मोर, म्हणजे किती मोर म्हणजे किती, कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे ना. आम्ही आपलं चालूच ठेवतो ते. तर म्हणून सुखप्राप्तीपासून तो दूर असतो. आणि ज्याची प्रीती, भय आणि क्रोध, ह्यातला जो क्रोध आहे हा त्या प्रसंगाला अनुरूप होता. प्रीती म्हणजे काय, आपण एकमेकांवर जे प्रेम करतो ते प्रेम इथं अभिप्रेत नाहीये. प्रीती म्हणजे आसक्ती, वास्तूबद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल, आपल्या गोष्टींबद्दल, हे ज्या गोष्टी आपण मिळवतो, ज्याचा संचय करतो, त्या सर्व गोष्टींबद्दलची जी आसक्ती, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात आणि आपल्याकडेच राहाव्यात, ही प्रीती झाली. भय म्हणजे भीती, भय तर आपल्या सगळ्यांच्या पाठीशी कायमच असताना आपल्याला माहिती आहे ते चांगलं. आणि क्रोध, क्रोध म्हणजे राग, संतापणं. छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपण किती रागावतो हे प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात डोकावून बघावं. आता हे ज्याचं नष्ट होतं, ह्या तिन्ही गोष्टी, तो मुनी स्थितप्रज्ञ म्हटला जातो. हे सगळं तो त्या कोर्टात, न्यायालयात समजावून सांगतो. आता बघा, असं स्थितप्रज्ञ आपल्याला होता येईल का, एवढ्या गोष्टी टाकता येतील का आपल्याला, हा विचार ज्यांनी त्यांनी आपल्या मनाशी करायचा. अवघड आहे पण अशक्य नाहीये. प्रयत्नपूर्वक वाटचाल केली तर एक ना एक दिवस नक्की जमेल. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तञ्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. वारकरी संप्रदायाचा हा आणि पुढचा एक श्लोक मी घेणार आहे, तो अतिशय लाडका श्लोक आहे. वारकरी संप्रदाय हे भक्तिमार्गी आहेत सगळे. त्याने ते कर्म आणि ज्ञान फारसं काही कळत नाही. ते म्हणतात आम्हाला आवश्यकता पण नाही. काय म्हणतात ते, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी, एक तत्व नाम दृढ धरी मना. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद,
राम, ह्याच्याशिवाय काही नाही बरं काय मुलांनो, आपल्या आयुष्यात ह्याच्या खेरीज काहीही नाहीये. रामकृष्ण गोविंद, 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 रामकृष्ण गोविंद. म्हणा, रामकृष्ण गोविंद, 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 रामकृष्ण गोविंद. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. काय सांगतात ह्या श्लोकात? हे का म्हटलं मी तर सतत, कधीतरी नाही, किंवा दिवसात 5 मिनिटं मी नामस्मरण करतो किंवा करते असं नाही, सतत दृढ निश्चयी होऊन, म्हणजे मला नामस्मरण करायचंय असा निश्चय करतात ते. आणि तो निश्चय कसा असतो? दृढ असतो, कधीही न ढळणारा. आम्ही निश्चय करतो, पण ते आत्ता समजा हे ऐकताना तुम्ही मनाशी काही निश्चय कराल, नाही नितीननी सांगितलंय ना, नाही आता हे मी उद्यापासून करणार, ते ह्या पायऱ्या उतरल्या की तो निश्चय बाहेर जास्तोपर्यंत संपुष्टात येतो. का? तो दृढ नसतो, त्याला बैठक नसते चांगली. आपल्याला दृढ निश्चय करायचा आहे. माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत, जे आपण आत्ता केलं, आणि माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत. कोणाला वाटतं असं? तुमच्याकडे कोणाला असं वाटतं का की काय नाही, मला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला बाकी काही माहीत नाही, असा दृष्टिकोन किंवा अशी इच्छा, मगाशी आपण इच्छेबद्दल बोललो, ही इच्छा आमच्या मनात कधी जागृत होते का? ईश्वराचं दर्शन व्हायला पाहिजे मला, असं आम्हाला वाटतं का कोणाला? नाही वाटत. का? जी प्राप्त करण्याची एकमेव गोष्ट आहे या जगतात, ती प्राप्त व्हावी असंच आम्हाला वाटत नाही. आणि दुसऱ्या अनेक गोष्टी ज्या इथं दिसतात की ज्या सगळ्या मृगजळ आहेत, खरं म्हणजे वस्तुतः त्या नाशवंत आहेत, पण त्या मात्र आम्हाला मिळाव्यात असं आम्हाला वारंवार वाटत असतं. हे किती विपरीत आहे. तर त्यामुळे ते माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात, मला वारंवार नमस्कार करतात. कुठेही देव दिसला, हल्ली मी पाहतोय, पण बरेचसे टू व्हीलरवरनं जाताना मंदिराच्या इथून पास झाले तर असं असं करतात. ठीक आहे, मी म्हणतो काही हरकत नाही, इथं देव आहे एवढं भान तुम्हाला आहे ना, पुष्कळ झालं. कारण पुण्यासारख्या रस्त्यांवरनं प्रत्येक मंदिरात थांबून आत जाऊन ते टू व्हीलर पार्क करून जागा शोधून करत जायचं म्हटलं तर सकाळी कॉलेजला निघालेली मुलगी संध्याकाळी पोचेल. कारण इतकी मंदिरं आहेत आणि इतका ट्रॅफिक आहे. त्यामुळे तुम्ही भान ठेवता हेही नसे थोडके. वारंवार नमस्कार करीत, सदा माझ्या ध्यानात मग्न होऊन. असं ईश्वराचं ध्यान करत तासनतास बसावं असं वाटतं का आम्हाला कधी? अंतरीत अशी इच्छा कधी जागृत होते का? नाही होत. आपण ध्यान करतो, पण ते कशाचं करतो? पदार्थांचं करतो, वस्तूंचं करतो, ज्या गोष्टी त्याला मिळवायच्या आहेत त्यांचं ध्यान करतो आम्ही. असे अनन्य भक्तीने युक्त, न अन्य इति अनन्य. मी आणि ईश्वर हे दोन आहेत असं जे मानतात ते नव्हे. ते मी आणि ईश्वर आम्ही एकच आहोत, आमच्यात काही फरकच नाहीये. ही अनन्य झाली भक्ती. अशी उपासना जे करतात ते शेवटी मला येऊन मिळतात असं भगवंत याच्यात सांगतात. अशी भक्ती बघा आपल्याला करता येते का? क्रियात्मक भाव आहे हा भक्तीचा. भक्ती करायची म्हणजे काही देवासमोर नुसता दिवा लावायचा किंवा उदबत्ती अशी अशी ओवाळायची
किंवा फुलं चांगली चांगली आणून त्याला व्हायची, ही भक्ती आहे का? तसं असतं तर तो फुलवाला केवढा मोठा भक्त झाला असता, उदबत्ती विकणारा जो आहे तोच भक्त झाला असता. म्हणजे ते करू नये असं मी म्हणत नाहीये, पण ही भक्ती आहे खरी, ही करा, तेही करा आणि हेही करा. त्यांनी वातावरण निर्मिती होते, त्या वातावरणात बसा, बैठक घालून बसा आणि ही अशी भक्ती करा. पुढं ते सांगतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अंतरातला भाव उचंबळून येतो. म्हणजे हे श्लोक वाचताना आणि त्याच्यावर बोलताना काय सांगून ठेवलंय, बाप रे. आणि सगळं अवघ्या 1.5 तासात. आश्चर्य वाटतं त्या महात्म्याची खोली काय असेल, खरंच कळत नाही आपल्याला. अथांग महासागराचा स्वामी आहे ना तो, क्षीरसागराचं हे आहे ना विष्णू. म्हणजे खरंच त्या सागरा एवढाच तो अथांग आहे आणि तितकाच सूक्ष्म आहे. पुढं वर्णन केलंय, मी खूप मोठा आहे आणि खूप छोटा आहे. आणि जे भक्तजन अनन्य भावानं माझ्या ठिकाणी स्थित होऊन, ईश्वराच्या ठिकाणी स्थित व्हायचं म्हणजे काय करायचं आणि कसं करायचं, सतत मनात त्याचा भाव असेल तर आपण त्याच्या ठिकाणी स्थित होतो. जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी त्यांना परमेश्वरच दिसतो. मग तो त्यांना कुत्र्यात पण दिसतो, तो त्यांना ब्राह्मणात दिसतो, तो त्यांना हत्तीत दिसतो, तो त्यांना गाईत दिसतो आणि तो त्यांना चांडाळामध्ये पण दिसतो, भूत प्रेतात पण दिसतो. का? तर ते ईश्वरमय झालेले असतात, त्यांना बाकी काहीच सुचत नसतं. पुढच्या त्या पायऱ्या मला मान्य आहे, म्हणजे मी हे जे सांगतोय हे खूप पुढचं आहे, आपल्या सगळ्यांच्या कक्षेच्या ते बाहेरचं आहे. पण म्हणून त्याचा अभ्यास केला आणि थोडं थोडं शनै शनै असं पुढे म्हटलेलं आहे 6व्या अध्यायात त्यांनी, असं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर जमेल ते, नाही तर नाही जमणार. असा निष्काम भावाने भजणारा. निष्काम भावाने का वापरला शब्द? आम्ही जेव्हा जेव्हा देवाला नमस्कार करतो किंवा काहीतरी करतो तेव्हा त्याच्याकडे आधी मागतो काहीतरी. तू हे माझं असं असं कर, परीक्षेत एवढे मार्क मला पाड, मी तुला 2 नारळ फोडेन किंवा 5 नारळाचं काय ते हे वाहीन. किंवा अगदी साधं नमस्कार करताना, देवा माझ्या बाहेर कालच नवीन घेतलेल्या चपला आहेत, त्याचं रक्षण कर. अरे येऊ नका ना मग चपला भरून देवळात. तुम्हाला एवढं चपलेची काळजी असेल तर येऊ नका, किंवा बाहेरच नमस्कार करा. परमेश्वर असं म्हणतो का की काही करा पण आत अगदी इथे येऊन माथा टेका तुम्ही? नाही म्हणत. कुठेही दिसेल तिथं नमस्कार करायचा आपल्याला. मग मी देवळा बाहेरून केला काय आणि देवळात जाऊन केला काय? मी किती भक्ती भावानं नमस्कार करतो, एकरूप होऊन किती करतो, त्याला महत्व आहे. कासव असतं माहितीये, मंदिराच्या बाहेर कासव असतं. का असतं? कासव हा असा प्राणी आहे की जो त्याची सर्व इंद्रिये आकुंचन पाहून आत घेऊ शकतो. आपल्याला ते करता येत नाही, पण ते कासवाला, आणि फक्त कासवालाच येतं. बाकी असा कुठलाही प्राणी नाहीये